हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहे स्टँडर्ड 8 मॅथ्स प्रॅक्टिस सेट 15.4. यामध्ये क्वेश्चन फर्स्ट आहे, साइड ऑफ अ ट्रायंगल आर 45 सेंटीमीटर, 39 सेंटीमीटर अँड 42 सेंटीमीटर, फाइंड इट्स एरिया. यामध्ये ट्रायंगलच्या आपल्याला 3 साइड गिव्हन आहे, एरिया फाइंड करायचा आहे. ओके, सो इथे आपल्याला 45 सेंटीमीटर, 39 आणि 42 साइड दिलेली आहे. सो इथे आपण फर्स्ट साइडला ए कन्सिडर करणार, सेकंड बी आणि थर्ड सी साइड कन्सिडर करणार. सो इथे आपण राईट करू, हिअर ए इज इक्वल टू 45 सेंटीमीटर, बी इज इक्वल टू 39 सेंटीमीटर, सी इज इक्वल टू 42 सेंटीमीटर. ओके, इथे आपल्याला ट्रायंगलचा एरिया फाइंड करायचा आहे. तर या एरियाच्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला सेमी पेरिमीटर व्हॅल्यू पुट करायची असते. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण ट्रायंगलची सेमी पेरिमीटर व्हॅल्यू फाइंड करून घेणार आहे. ओके, सेमी पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ए प्लस बी प्लस सी डिवायडेड बाय 2. ए किती आहे 45 प्लस बी आहे 39 प्लस सी आहे 42 डिवायडेड बाय 2. इथे आपण सर्वांची ॲडिशन करून घेऊ. 5 प्लस 9 14, 14 प्लस 2 16, इथे 6 कॅरी 1, 1 प्लस 4 5, 5 प्लस 3 8, 8 प्लस 4 12, 126 अपॉन 2. सो आता 2 ने याला डिवाइड करणार या नंबरला. 2 1 जा 2, 2 6 जा 12 आणि 2 1 जा 2, 2 3 जा 6. सेमी पेरिमीटर ऑफ अ ट्रायंगल ही व्हॅल्यू मिळालेली आहे. सो इथे आपण राईट करून घेऊ. आता आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे, तर आपण एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म्युला राईट करू. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू अंडर रूट एस इन ब्रॅकेट एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस सी. ओके, इथे एस मीन्स सेमी पेरिमीटर ऑफ अ ट्रायंगल, ही व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे. ओके, सो इथे अंडर रूट एस किती आहे 63, म्हणून आपण इथे 63 व्हॅल्यू पुट केली. परत इथे एस आहे तर 63 मायनस ए, ए व्हॅल्यू 45 आहे म्हणून इथे 45 राईट केला. परत एक्स आपल्याला 63 मायनस बी घ्यायची आहे 39 व्हॅल्यू. परत एस मायनस सी, सो एस आहे 63 मायनस सी व्हॅल्यू 42 ब्रॅकेट क्लोज. ओके, इथे आपण सर्व व्हॅल्यूज पुट केलेल्या आहेत. आता इथे मायनस करून घ्यायची आहे ब्रॅकेटमध्ये जे पण काही नंबर आहे त्यांची. 63 ॲज इट इज येणार. 63 मायनस 45 जर केला तर 18 आन्सर येते. 63 मायनस 39 केले तर किती येणार 24. 63 मायनस 42 21. ओके, इज इक्वल टू अंडर रूट. आता इथे 63 मल्टिप्लाय 18 मल्टिप्लाय 24 मल्टिप्लाय 21. ओके, असं आपण का लिहिलं, कारण की ह्या दोन ब्रॅकेटमध्ये कोणतेही साईन नसतं, म्हणजे काय मल्टिप्लाय असतं, म्हणून इथे मी मल्टिप्लिकेशन साईन राईट केलं. 63ला आपण 9 × 7 या फॉर्ममध्ये पण राईट करू शकतो. 9 7 जा 63. ओके, 18चे फॅक्टर आपल्याला घ्यायचे आहे 9 × 2. ओके, 24 8 × 3, 8 3 जार 24 इंटू 21चे फॅक्टर घेऊ आता 7 × 3, 7 3 जार 21. ओके, इज इक्वल टू, आता इथे 1 9 आहे, सेकंड 9 आहे, सो आपण इथे 9 स्क्वेअर असं राईट केलं तरी चालेल. 9 टू द पॉवर 2 आपण यासाठी राईट करत आहे, मीन्स हा 9 2 वेळा मल्टिपल आहे. ओके, इंटू यामध्ये आणखी 2 टाइम्स असलेले नंबर कोणते आहे हे बघूया. बघा, इथे 7 आहे, इथे पण 7 आहे, म्हणून 7 टू द पॉवर 2 म्हणजे 7 मल्टिप्लाय 7 असं पण राईट करू शकतो आपण. इंटू इथे आणखी
2 टाइम्स असलेले नंबर इथे 2 आहे, पण इथे 2 टाइम्स नाही, 1 टाइम्स आहे 2, म्हणून हा आपण थोडा वेळ तसंच राहू द्यायचा आहे. 8 पण 1 टाइम्स आलेला आहे. 3 आणि इथे 3 2 टाइम्स आहे, म्हणून मी इथे 3 टू द पॉवर 2 राईट करते. आता जे रिमेनिंग नंबर आहे त्या नंबरची आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊ. जे नंबर 1 टाइम राहिलेले आहेत त्यांची. इथे 2 1 टाइम आहे आणि 8 1 टाइम आहे. सो 2 आणि 8 ह्या दोघांची आपण इथे मल्टिप्लिकेशन करणार. 2 8 जार 16, सो इथे मी 16 राईट करते. आता बघा इथे 9 स्क्वेअर आहे, 7 स्क्वेअर आहे, 3 टू द पॉवर 2 म्हणजे 3 स्क्वेअर आहे, मल्टिप्लाय. आता जिथे आपल्या 16 आलेली होती ती व्हॅल्यू, त्या 16ला आपण 4 स्क्वेअर असं राईट केलं तरी चालेल, कारण 16 हा 4चा स्क्वेअर आहे. 4 4 जार 16. ओके, म्हणजे आपण सर्व नंबरला स्क्वेअर फॉर्ममध्ये राईट केलेलं आहे. आता इथे सर्व नंबरचे जे स्क्वेअर आहे हे कट होणार या रूटसोबत. ओके, या रूटसोबत सर्व नंबरचे स्क्वेअर कट झाले तर रिमेनिंग काय राहतील, 9 मल्टिप्लाय 7 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 4. ओके, आता या सर्व नंबरची आपल्याला मल्टिप्लिकेशन करून घ्यायची आहे. सो सर्व नंबरची मल्टिप्लिकेशन मी करून बघितली तर आलेला आहे आन्सर 756 स्क्वेअर सेंटीमीटर. स्क्वेअर सेंटीमीटर यासाठी लिहिलेलं आहे कारण पूर्ण व्हॅल्यू आपल्याला सेंटीमीटरमध्ये दिलेले आहे. सेंटीमीटर मल्टिप्लाय सेंटीमीटर स्क्वेअर सेंटीमीटर ही व्हॅल्यू येते. तर इथे आपल्याला एरिया मिळालेला आहे ट्रायंगलचा. सो आपण इथे फायनल आन्सर राईट करून घेऊ. एरिया ऑफ द ट्रायंगल इज 756 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, क्वेश्चन नंबर 2 आहे, लुक ॲट द मेझर्स शोन इन द ॲडजसंट फिगर अँड फाइंड द एरिया ऑफ PQRS. इथे जी फिगर दिलेली आहे ते फिगरला मेजरमेंट दिलेली आहे आणि या क्वाड्रिलॅटरलचा आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे. PQRSचा एरिया फाइंड करण्याचा आहे. ओके, सो गिव्हन ज्या व्हॅल्यू आहे सर्वात आधी आपण त्या लिहून घ्यायच्या असतात. सो इथे आपण लिहिणार गिव्हन लेंथ PS is equal to 36 meter, length SR is equal to 15 meter, length QR is equal to 25 meter आणि length PQ is equal to 56 meter. ओके, सर्व लेंथ मी इथे राईट करून घेतलेले आहेत. आता इथे आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे क्वाड्रिलॅटरलचा, बट इथे आपल्याला ह्या गिव्हन फिगरमध्ये 2 ट्रायंगल दिसत आहे. फर्स्ट ट्रायंगल आहे PSR, सेकंड ट्रायंगल आहे PQR. सो आपण काय करणार, 1 ट्रायंगलचा एरिया फाइंड करणार, सेकंड ट्रायंगलचा एरिया फाइंड करणार. दोन्हीही ट्रायंगलच्या एरियांची ॲडिशन केली तर आपल्याला पूर्ण क्वाड्रिलॅटरलचा एरिया मिळेल. आहे ना इझी. ओके, सो फर्स्ट आपण PSR ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड करणार. सो PSR हा आपल्याला राईट अँगल ट्रायंगल दिसतो. हे कशावरून आपण ठरवलं की हा राईट अँगल ट्रायंगल आहे, कारण इथे आपल्याला साइन डिनोटेड केलेला आहे. ह्या साइनचं मिनिंग असतं की तो ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे. सो PSR इज द राईट अँगल ट्रायंगल. सो इथे आपल्याला राईट अँगल ट्रायंगलचा एरिया फाइंड करायचा आहे, तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे, 2 साईड पण आहे. ओके, देअरफॉर आपण इथे राईट करून घेऊ. इन क्वाड्रिलॅटरल PQRS triangle PSR is right angle triangle. ओके, सो राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणून आपण इथे लिहिणार एरिया ऑफ ट्रायंगल PSR is equal to half multiply base मल्टिप्लाय हाईट. ओके, हा ट्रायंगलचा एरिया फाइंड करण्याचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. सो इथे आपण राईट केला हाफ. आता बेस कोणता आहे ट्रायंगलचा बघा, इथे हा ट्रायंगल आहे PSR, तर बेस आहे SR बेस आहे आणि हाईट आहे PS. म्हणून इथे व्हॅल्यू पुटअप करून घेणार आहे. बेस आहे 15 मीटर मल्टिप्लाय हाईट आहे 36 मीटर.
ओके, इथे 2 ने आपण 36 ला डिवाइड करू शकतो. सो 2 1 जा 2, 3 - 2 1, इथे 16 होणार. 2 8 जार 16 म्हणजे इथे 18 आला नंबर. आता इथे 15 1 जार 15 येणार. सो इथे 15 मल्टिप्लाय 18, 15 मल्टिप्लाय 18 मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 15 8 जार 120, 120चा 0 इथे आणि इथे 12 कॅरी. 15 1 जार 15, 15 प्लस 12 27. ओके, 27 स्क्वेअर मीटर. बिकॉज दोन्हीही नंबर इथे व्हॅल्यूज ज्या आहेत त्या मीटरमध्ये आहे म्हणून आपण इथे मीटर राईट केलेला आहे. आणि हा काय आहे, एरिया आहे ट्रायंगलचा. PSR ह्या ट्रायंगलचा एरिया आहे. आता इथे आपल्याला PSR ह्या ट्रायंगलचा एरिया मिळालेला आहे. आता आपण सेकंड ट्रायंगलचा एरिया फाइंड करणार आहे. सो सेकंड ट्रायंगलचा एरिया फाइंड करण्यासाठी इथे तर आपल्याला 2 लेंथ माहिती आहे आणि हा राईट अँगल ट्रायंगल पण नाही, हा राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणून आपण फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग ह्याचा एरिया फाइंड करून घेतलेला आहे. आता ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड करण्यासाठी आपल्याला तिन्ही साईडची लेंथ माहिती पाहिजे. बट आता इथे PR ही लेंथ आपल्याकडे नाही. सो आपण इथे PR ही लेंथ आधी फाइंड करून घेणार आहे. तर ही लेंथ आपण कशी फाइंड करू शकतो, तर PSR ह्या ट्रायंगलच्या अकॉर्डिंग आपण ही लेंथ फाइंड करू शकतो. ओके, या ट्रायंगलमध्ये हा राईट अँगल ट्रायंगल आहे तर राईट अँगल ट्रायंगलची अपोजिट साईड ही हायपोटेनियस असते. सो हायपोटेनियस फाइंड करायची आहे आपल्याला, तर आपण बाय पायथागोरस थेरम अप्लाय करून ही लेंथ फाइंड करून घेणार आणि देन या लेंथवरून आपण हा पूर्ण ट्रायंगलचा एरिया फाइंड करणार. ओके, वी फाइंड लेंथ PR, therefore by Pythagoras theorem. पायथागोरस थेरम काय असतं, हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर. बघा, या ट्रायंगलमध्ये हायपोटेनियस PR आहे आणि अदर दोन साईड PSR ह्या 2 साईड आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण हायपोटेनियस PR राईट करू. PR स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर. PS आणि SR ही इकडे लिहिली, ही साईड इकडे लिहिली आपण तरीही चालेल, बट हायपोटेनियस आपल्याला इथेच राईट करायचा असतो. ओके, आता इकडे आपण व्हॅल्यू पुट करणार आहे. लेंथ आपल्याला PR फाइंड करायची आहे. सो इथे PS व्हॅल्यू 36 पुट केली आपण आणि स्क्वेअर प्लस लेंथ SR व्हॅल्यू गिव्हन आहे 15, इथे स्क्वेअर इज इक्वल टू 36चा स्क्वेअर आपल्याला फाइंड करायचा आहे. स्क्वेअर कसं फाइंड करतो आपण, 36 मल्टिप्लाय 36, 1296 स्क्वेअर येतो प्लस 15चा स्क्वेअर तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल 225. 15 मल्टिप्लाय 15 करायचं. इथे दोन्ही नंबरची आपण ॲडिशन करून घेऊ. 6 प्लस 5 11, 1 कॅरी, इथे 1 येणार. 1 प्लस 9 10, 10 प्लस 2 12, इथे 2 कॅरी 1. 1 प्लस 2 3, 3 प्लस 2 5. 1 ॲज इट इज येणार, बट इथे नंबरच नाही ना म्हणून 1 ॲज इट इज येणार. आता इथे लेंथ PR स्क्वेअर आहे. बघा, इथे PR स्क्वेअर आहे, आपल्याला फक्त PR लेंथ पाहिजे तर आपण रूट घेणार दोन्ही साईडला. इथे पण रूट घेणार, लेंथ PR स्क्वेअर आणि या साईडला आपण रूट घेणार आणि इथे राईट करणार आपण टेकिंग रूट ऑन बोथ साइड. ओके, बघा आता इथे रूट कॅन्सल होतो, इथे स्क्वेअर कॅन्सल होतो रूट सोबत. इथे लेंथ PR रिमेनिंग राहणार 1521 अंडर रूट आहे, म्हणजेच हा कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. तर हा आहे 39चा स्क्वेअर. ओके, सो लेंथ PR आपल्याला मिळालेली आहे 39 मीटर. कारण सर्व व्हॅल्यूज आपल्याला मीटरमध्ये दिलेल्या आहे म्हणून आपण ह्या व्हॅल्यूला आपण मीटर कन्सिडर केलेला आहे. ओके, आता आपल्याला इथे एरिया फाइंड करायचा आहे. सो
एरिया ऑफ PQR. ओके, सो PQR हा सेकंड ट्रायंगल आहे गिव्हन क्वाड्रिलॅटरलमधील. त्या गिव्हन क्वाड्रिलॅटरलमधील जे PQ व्हॅल्यू आहे ही आपण ए कन्सिडर करणार. तर ए व्हॅल्यू किती आहे 56 मीटर. नंतर सेकंड आहे QR व्हॅल्यू आपण बी कन्सिडर करणार 25 मीटर. PR व्हॅल्यू सी कन्सिडर करणार 39 मीटर. ओके, बघा ह्या व्हॅल्यूज आपण ABC ह्यासाठी कन्सिडर केलेल्या आहेत बिकॉज PRQ हा ट्रायंगल आहे आणि इथे एरिया ऑफ ट्रायंगल आपल्याला फाइंड करायचा आहे. तर इथे आपल्याला सर्वात आधी सेमी पेरिमीटर फाइंड करायची आहे आणि देन सेमी पेरिमीटरची व्हॅल्यू एरिया ऑफ द ट्रायंगलच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करून इथे आपण फाइंड करू शकतो. इथे राईट अँगल ट्रायंगल होता म्हणून आपण हा फॉर्म्युला यूज करून फाइंड केलेला आहे. बट आता इथे हा राईट अँगल ट्रायंगल नाही म्हणून आपल्याला दुसरा फॉर्म्युला यूज करून ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड करायचा. ओके, देअरफॉर आपण इथे सेमी पेरिमीटर फाइंड करून घेणार. सेमी पेरिमीटर is equal to A plus B plus C upon 2. A value 56, B value 25, C value 39 upon 2. ह्या सर्वांची ॲडिशन करून घेऊ. 9 plus 5 14, 14 plus 6 20, 0 carry 2, 2 plus 5 7, 7 plus 2 9, 9 plus 3 12, 120 upon 2. 2 1 जा 2, 2 6 जा 12 आणि रिमेनिंग 0 इथे आपण राईट करून देऊ. म्हणजे सेमी पेरिमीटर ऑफ ट्रायंगल किती आहे 60. नेक्स्ट आता इथे आपण एरिया ऑफ द PQR राईट करू. एरिया ऑफ ट्रायंगल PQR हे फाइंड करायचं आहे. सो फॉर्म्युला काय आहे बघा. S means semi perimeter. S minus A, S minus B, S minus C. व्हॅल्यूज पुटअप करून घेऊया आता आपण. S म्हणजे सेमी पेरिमीटर मिळालेली आहे आपल्याला 60. 60 मायनस A व्हॅल्यू आहे 56. 60 मायनस B व्हॅल्यू आहे 25. 60 मायनस C व्हॅल्यू 39. इथे 60 ॲज इट इज घेऊ आपण. आता जे ब्रॅकेटमध्ये आहे त्यांची आपण मायनस करून घेऊ. 60 मायनस 56 मल्टिप्लाय इथे 4. बघा इथे काही साईन नाही ना, म्हणजे इथे मल्टिप्लिकेशन आहे. या दोन ब्रॅकेटमध्ये पण मल्टिप्लाय आणि या दोन ब्रॅकेटमध्ये पण मल्टिप्लाय म्हणून आपण इथे मल्टिप्लाय राईट केलं. आता मल्टिप्लाय 60 मायनस 25 35 इंटू 60 मायनस 39 21. ओके, इथे आता आपल्याला फॅक्टर घ्यायचे आहेत. सो फॅक्टर आपल्याला असे घ्यायचे आहे की या अंडर रूटमध्ये त्यांच्या 2 पेयर्स असल्या पाहिजे. बघा सर्वात आधी तर मी 60चे फॅक्टर घेते. सो 60चे फॅक्टर आपण 15 इंटू 4. 15 4 जार 60. आता हा 4 आहे ना, हा 4 आपण ॲज इट इज इथे राहू देऊ. आपण ॲज इट इज का इथे घेतला, कारण की 4 आणि 4 ह्या दोघांची इथे पेयर होते म्हणून आपल्याला यामध्ये असे फॅक्टर घ्यायचे आहे की नंबर्सची पेयर इथे झाली पाहिजे, जेणेकरून आपण सेकंड स्टेपमध्ये त्याचे स्क्वेअर राईट करणार. आता 37चे फॅक्टर 7 मल्टिप्लाय 5 इंटू 21चे फॅक्टर आपल्याला असे घ्यायचे आहे की जे आपल्याला नंबर मिळालेले आहे त्या नंबरपैकी एखादा नंबर असेल. ओके, सो 7 3 जार 21. इथे 7 आहे म्हणून आपण बघितलेलं आहे की 21चे असे फॅक्टर आले पाहिजे की त्या फॅक्टरमध्ये 7 हा नंबर मिळेल. म्हणजे 7 आणि 7ची आपण पेअर इथे बनवू शकतो. आता इथे रिमेनिंग आहे 15. सो 15 इथे कोणताही नंबर नाही म्हणून आपण 15चे पण फॅक्टर सेकंड स्टेपमध्ये राईट करून घेऊ. 15चे फॅक्टर 5 इंटू 3. 5 3 जार 15. ओके, म्हणजे इथे जो 5 आहे ह्या 5ची पेअर बनेल 4 मल्टिप्लाय 4. जे फॅक्टर आहेत ना इथे रिमेनिंग ते फॅक्टर मी ॲज इट इज इथे राईट करून घेतले. हे फॅक्टर इथे 15चे फॅक्टर घेतले आपण आणि जे रिमेनिंग फॅक्टर आहे मी ॲज इट इज राईट करून घेतले. ओके, आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला स्क्वेअर फॉर्ममध्ये राईट करायचे आहे पेअर. बघा इथे 5 आहे, इथे 5 आहे.
सो फाय स्क्वेअर घेणार मी, म्हणजेच 5 मल्टिप्लाय 5 असे राईट केलं तरी चालते, मी स्क्वेअर फॉर्ममध्ये राईट करते ना. मल्टिप्लाय, बघा इथे आपण 5 आणि 5 ह्यांची पेअर बनवलेली आहे, म्हणजे 5 स्क्वेअर राईट केलं तरीही चालेल. 5 स्क्वेअर ह्याचं मिनिंग काय असते, 5 मल्टिप्लाय 5 असते. आता इथे हा 3 आणि हा 3 ह्यांचा स्क्वेअर घेतलेला आहे, 3 मल्टिप्लाय 3 3 स्क्वेअर, 4 4 4 स्क्वेअर, 4 मल्टिप्लाय 4 4 स्क्वेअर, आणि हा रिमेनिंग 7 7 7चा स्क्वेअर. म्हणजे मी इथे पूर्ण जे पेअर्स आहेत ते स्क्वेअर फॉर्ममध्ये राईट केलेले आहे. ओके. आता जे अंडर रूटच्या आतमध्ये जे स्क्वेअर आहेत ते या रूट सोबत सर्व स्क्वेअर आपण कॅन्सल करून घेतलेले आहे, आणि रिमेनिंग व्हॅल्यू काय आहे, 5 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 4 मल्टिप्लाय 7. ओके. रिमेनिंग जे राहिलेले आहेत ना नंबर, मी ते राईट करून घेते. 5 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 4 मल्टिप्लाय 7. आता इथे सर्वांची आपल्याला मल्टिप्लिकेशन करून घ्यायची आहे. सर्वांची मल्टिप्लिकेशन करून बघितलेली आहे तर 420 येते, आणि इथे स्क्वेअर मीटर, व्हॅल्यूज मीटरमध्ये आहे म्हणून आपण इथे मीटर घ्यायचं असते. ओके. देअरफॉर आपल्याला काय मिळालेलं आहे, एरिया मिळालेला आहे ह्या ट्रायंगलचा PQR इज इक्वल टू 420 स्क्वेअर मीटर. इथे आपल्याला दोन्ही ट्रायंगलचा एरिया मिळालेला आहे. सो आता आपल्याला क्वाड्रिलॅटरलचा एरिया फाइंड करायचा आहे, तर दोन्हीही ट्रायंगलच्या एरियांचे ॲडिशन करू. देअरफॉर एरिया of quadrilateral PQRS is equal to area of triangle PSR plus area of triangle PQR. Okay. area of triangle PSR 270 मिळालेला आहे, प्लस एरिया ऑफ ट्रायंगल PQR 420 मिळालेला आहे. ह्या दोघांचे ॲडिशन करू. 0 + 0 0, 7 + 2 9, आणि 2 + 4 6 स्क्वेअर मीटर. ओके. देअरफॉर स्क्वेअर मीटर. बघा सेकंड क्वेश्चन हा आपल्याला जरी लेंदी वाटत असला ना तरी हा खूप इझी आहे. हे याचा आन्सर आपण कसं फाइंड केलेला आहे, आपल्याला एरिया सांगितलेला आहे काढण्याचा या क्वाड्रिलॅटरलचा. तर यामध्ये दोन ट्रायंगल आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल आपण ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड करून घेतला, आणि देन ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड करण्यासाठी आपल्याला PR या लेंथची आवश्यकता होती, म्हणून आपण PR ही लेंथ पायथागोरस थेरमने फाइंड करून घेतली. देन आपण ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड केला. दोन्ही ट्रायंगलचा एरिया फाइंड केल्यानंतर दोन्ही ट्रायंगलच्या एरियांची ॲडिशन केली तर आपल्याला हा पूर्ण क्वाड्रिलॅटरलचा एरिया मिळालेला आहे. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहे थर्ड. Some measures are given in the adjacent figure. Find the area of quadrilateral ABCD. ABCD quadrilateral एक गिव्हन आहे. या क्वाड्रिलॅटरलचा एरिया फाइंड करायचा आहे. सो यामध्ये आपल्याला ट्रायंगल्स दिसतात बघा, BAD फर्स्ट ट्रायंगल अँड BDC हा जर आपण एक मोठा ट्रायंगल बघितला तर BDC हा सेकंड ट्रायंगल आपण ॲझ्युम करणार आहे. ओके. सो आपण वन ट्रायंगलचा एरिया फाइंड करणार आहे, सेकंड ट्रायंगलचा एरिया फाइंड करणार आहे, देन दोन्हीही एरियाची ॲडिशन केल्यास आपल्याला क्वाड्रिलॅटरल ABCD हा एरिया मिळून जाईल. ओके. सो फर्स्ट आपला ट्रायंगल काय आहे इथे, BAD. BAD ट्रायंगल हा राईट अँगल ट्रायंगल आहे, बिकॉज दिस साइड डिनोटेड राईट अँगल ट्रायंगल. तर राईट अँगल ट्रायंगलचा इथे बेस पण गिव्हन आहे, हाईट पण गिव्हन आहे. सो एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल फॉर्म्युला यूज करून आपण ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड करणार आहे, आणि इथे पण राईट अँगल ट्रायंगल आहे. सो आपण ह्याचा पण एरिया फॉर्म्युल्यानुसार फाइंड करणार आहे. ओके. सो इथे पण आपल्याला हाईट गिव्हन आहे आणि बेस गिव्हन आहे. सो जे आपल्याला माहिती दिलेली आहे ती आपण आधी राईट करून घेऊ. गिव्हन लेंथ BA इज इक्वल टू 40 मीटर, लेंथ AD इज इक्वल टू 9 मीटर, लेंथ DC इज इक्वल टू 60 मीटर, लेंथ BT इज इक्वल टू 30 मीटर. ओके. आता आपल्याला इथे BAD ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड करायचा आहे. सो इथे आपण फॉर्म्युला अप्लाय करू. एरिया ट्रायंगल BAD इज इक्वल टू हाफ मल्टिप्लाय बेस
मल्टिप्लाय हाईट. ओके, हा राईट अँगल ट्रायंगलचा एरिया फाइंड करण्याचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. नेक्स्ट आता इथे व्हॅल्यू पुटअप करायची आहे. हाफ ॲज इट इज BAD बेस किती आहे 9 मल्टिप्लाय हाईट दिलेली आहे 40. ओके, इथे या 2 ने आपण 40ला डिवाइड करू शकतो. 2 1 जा 2, 2 2 जा 4 आणि 0 ॲज इट इज. रिमेनिंग आहे इथे 9, 1 9, 1 इंटू 9 9 येणार आणि मल्टिप्लाय 20. इथे 9 2 जार 18 आणि 0 ॲज इट इज, म्हणजेच 180 स्क्वेअर मीटर ही व्हॅल्यू मिळालेली आहे. हा एरिया ऑफ BAD. ओके, एरिया ऑफ ट्रायंगल BAD. नेक्स्ट आता आपल्याला हा ट्रायंगलचा एरिया फाइंड करायचा आहे BDC. वन ट्रायंगलचा एरिया फाइंड केला, आता सेकंड ट्रायंगलचा एरिया याचप्रमाणे आपण फाइंड करणार. एरिया ट्रायंगल BDC इज इक्वल टू हाफ मल्टिप्लाय बेस मल्टिप्लाय हाईट. हाफ BDC यामध्ये बेस 60 मीटर आहे आणि हाईट गिव्हन आहे BT 30 मीटर. ओके, इथे आपण 2 ने 60ला डिवाइड करू शकतो. 2 1 जा 2, 2 3 जा 6 आणि 0 ॲज इट इज. 31 जा 30 मल्टिप्लाय 13. इथे मल्टिप्लिकेशन करून घ्यायची आहे. 13 3 जार 39 आणि हा 0 ॲज इट इज. इथे काय येणार मग स्क्वेअर मीटर. आणि हा आहे एरिया ऑफ ट्रायंगल BDC. आता आपल्याला फिगरमधील दोन्ही ट्रायंगलचे एरिया मिळालेले आहेत. सो दोन्ही ट्रायंगलच्या एरियाची ॲडिशन केली तर क्वाड्रिलॅटरल ABCDचा एरिया आपल्याला मिळून जाईल. देअरफॉर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल BAD प्लस एरिया ऑफ ट्रायंगल BDC. एरिया ऑफ ट्रायंगल BAD आपल्याला मिळालेला होता 180 प्लस BDC एरिया मिळालेला आहे 390. इथे ॲडिशन करू. 0 प्लस 0 0, 8 प्लस 9 17, 7 कॅरी 1, 1 प्लस 1 2, 2 प्लस 3 5. सो 570 स्क्वेअर मीटर. ओके, इथे आपण एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD 570 मीटर स्क्वेअर मीटर राईट करून घेतलेला आहे. ओके, तर मुलांनो या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. प्रॅक्टिस सेट समजला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायचा आहे व्हिडिओ, आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे. भेटूया लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.